ऑनलाईन लेक्चर बनवतात. हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण बघतोय मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड क्लास 12 चॅप्टर नंबर 2. मित्रांनो, आजचा जो कन्सेप्ट आहे 2.9 अत्यंत महत्त्वाचा जो पॉइंट आहे, बेर्नॉलीज एक्सपेरिमेंट और बेर्नॉलीज इक्वेशन और बेर्नॉली थेरम. ह्या चॅप्टर मधला सगळ्यात महत्त्वाचा जो पॉइंट आहे हाच आहे 2.9. आणि ज्याच्यावर जर क्वेश्चन आला 4 ते 5 मार्काचा जर क्वेश्चन सेट होतोय तर बेर्नॉली इक्वेशन्सवरच येणार आहे. तर ॲक्च्युली काय आहे, मागच्या लेक्चरमध्ये मी लेक्चर नंबर 21 मध्ये तुम्हाला सांगितलं की इक्वेशन ऑफ द कंटिन्युटी काय, ठीक आहे, याच्यावर आपण चर्चा केली होती. तोच थेरम थोडासा इथं ॲडव्हान्स होतोय आणि तिथून बेर्नॉलीज एक्सपेरिमेंट तयार होणार आहे. काय होतं बघा, आपण बरेचसे एक्झाम्पल सांगितले मी तुम्हाला की नदी जर चालली, समजा नदीचा जर फ्लो चालू आहे तर नदी ज्या दिशेने ज्या मार्गे जर नॅरो होत असेल, म्हणजे तिचं पात्र जे सुरुवातीला कमी होत असेल तर तिथं पाण्याचा फ्लो जो असतो ना खूप जास्त प्रमाणात असतो. आणि जिथं नदी जी असते वायडर असतात, म्हणजे ब्रॉड एरिया जिथं असतो तिथं पाण्याचा फ्लो कमी असतो. मग हे काय कारण आहे, याच्या मागं सायंटिफिक रिझन काय? बरं, मग प्रत्येकाला प्रश्न पडतो की जिथं प्रेशर जास्त आहे तिथं पाणी जास्त चाललं असेल आणि जिथं प्रेशर कमी आहे तिथं पाण्याचा फ्लो कमी होत असेल. ठीक आहे मित्रांनो, तसं काही नाही आहे. आपण मागच्याच लेक्चरमध्ये बघितलं, कारण की मास इक्वल असतात, व्हॉल्यूम इक्वल असतात, प्रेशर फक्त चेंजेस असतो आणि क्रॉस सेक्शनल एरिया चेंज असतो. परंतु सगळं जर व्हॉल्यूम बघितलं, लिक्विडला जर काउंट केलं तर सगळं लिक्विड काय होणार, तुम्हाला सारखंच मिळणार. हे तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये इक्वेशन ऑफ कंटिन्युटीमध्ये सांगितलंच होतं. आता आपण बघणार की ॲक्च्युली बेर्नॉलीने काय केलं होतं. बेर्नॉलीने जो एक्सपेरिमेंट केला होता, असाच एक पाईप घेतला होता जो तुम्हाला दिसतोय, ज्याचा एक जो एरिया आहे क्रॉस सेक्शनल एरिया खूप जास्त ब्रॉड आहे, लोअर एरिया जो आहे तो खूप जास्त ब्रॉड आहे, लोअर एंड, ठीक आहे, आणि वाईडर आहेत, ठीक आहे. आणि तोच एरिया जर मी इथं जर बघतोय, म्हणजे मग तुम्हाला दिसत असेल बघा मित्रांनो, तर हा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे अत्यंत लहान आहे आणि हा क्रॉस सेक्शनल एरिया कमी असल्यामुळं काय होणार, इथं पाण्याचं प्रेशर खूप जास्त राहणार. राईट, इथं प्रेशर काय असणार, खूप कमी राहणार. कारण की मी मागच्याच लेक्चरमध्ये या सगळ्या कन्सेप्ट एक्सप्लेन केलेल्या आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर बघितलं नसेल तर बिलकुल चॅनलवर जा, प्लेलिस्टमध्ये बघा आणि ते लेक्चर एकदा बघून घ्या. ठीक आहे, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी जर तुम्हाला व्यवस्थित कळालं तर बेर्नॉली इक्वेशन सुद्धा व्यवस्थित कळणार बघा. ठीक आहे, मग हा जो क्रॉस सेक्शनल एरिया होता, हा क्रॉस सेक्शनल एरिया खूप जास्त होता आणि इथलचा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो खूप कमी आहे. ठीक आहे, कारण हा नॅरो रिजन. आता इथून जर पाण्याचा फ्लो जर बघितला तर पाणी इथं खूप जास्त प्रमाणात फास्ट स्पीडमध्ये जाणार आणि इथं स्पीड कमी राहणार. परंतु जर पूर्ण व्हॉल्यूम जर काउंट केलं, लिक्विडचं फ्लुइडचं सगळं फ्लुइड जर काउंट करतोय तर ॲक्च्युली फ्लुइड इनिशियल फेसमध्ये जितका आहे तितकाच आउटरमोस्ट फेसमध्ये तितकाच आहे, एंडिंगला पण तितकाच आहे, टर्मिनेट पॉइंटला पण तितकाच आहे. हेच बेर्नॉलीने सांगितलंय. मग यावेळेस या फ्लुइडची टोटल मेकॅनिकल एनर्जी किती आहेत, मग ही जी मेकॅनिकल एनर्जी आहे तेवढीच इथंच राहणार. इथलचं जे प्रेशर आहे तेच इतकं राहणार. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी ह्या पोझिशनला जितकी राहणार तितकीच इथं राहणार. हे आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटमध्ये कळतं. तर चला बघूया. आतापर्यंत सगळ्या कन्सेप्ट सांगत होतो. ठीक आहे, आता थोडंसं एक चर्चा करू. हा जो पॉईंट दिसतोय क्रॉस सेक्शनल एरिया, आता यांची हाईट जर बघितली बघा, याची हाईट जी आहे ती कमी आहे H1 आणि हा लोअर पार्ट आहे आणि तोच पाईपचा वरचा जो टोक आहे ती हाईट H2 आहे आणि ती हाईट थोडीशी वरच्या लेवलवर आहे, म्हणजे अप्पर पार्टला आहे. आणि अप्पर पार्ट हा नॅरो आहे आणि लोअर पार्ट हा वाईडर एरिया आहे. आणि त्याचं क्रॉस सेक्शनल एरिया जर बघितला तर A1 नाव देतो मी याला आणि याचं क्रॉस सेक्शनल एरिया A2 देणार. ठीक आहे, याचं जे प्रेशर आहे, प्रेशर, तर याचा जो प्रेशर आहे याला नाव देणार मी P1 आणि याचा जो प्रेशर आहे R पॉईंटवरचा P2. ठीक आहे, आणि याची जी व्हेलॉसिटी आहे P पासून तर Q पर्यंत जाण्याची ती आहे V1 आणि R पासून तर S पर्यंत जाणार आहे त्याची व्हेलॉसिटी आहे V2. आणि जो त्याने डिस्टन्स ट्रॅव्हल केलं D1 सुरुवातीला P पॉईंटवरून Q पॉईंटवर जाताना डिस्टन्स D1 आणि R पॉईंट पासून तर S पर्यंत जर फ्लुइड मोशन मध्ये होत असेल त्याला डिस्टन्स D2 आणि टाइम इंटरवल जो लागलेला आहे तो DT टाइम इंटरवल लागलेला आहे बघा. ठीक आहे,
मग हे आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळालेल्या आहे. लोअर एंड, हायर एंड, V1 V2 स्पीड आहे, A1 A2 क्रॉस सेक्शनल एरिया आहे, P1 P2 प्रेशर आहे, D1 D2 डिस्टन्स आहे आणि टाइम इंटरवल dt विथ व्हेलॉसिटी V1 अँड V2. मग या बर्नॉलीज इक्वेशन मध्ये आता मी थोडीशी एक डेफिनेशन प्रूव्ह करतो आणि नंतर पूर्ण एक्सपेरिमेंट, टोटल एक्सपेरिमेंट मी तुम्हाला एक्सप्लेन करणार, त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. हा स्विस सायंटिस्ट होता डॅनियल बर्नॉलीज. ठीक आहे, याने ऑब्झर्व केलं की तो जो प्रिन्सिपल त्याने एक्सप्लेन केला, त्या प्रिन्सिपल काय बघा, दॅट द स्पीड ऑफ फ्लुइड इन नॅरो रिजन्स इन्क्रीज. बघा, नॅरो रिजन मध्ये फ्लुइडची जी स्पीड आहे ती काय होत चालली बेटा, इन्क्रीज होत चालली. बट द इंटरनल प्रेशर ऑफ फ्लुइड, इंटरनल प्रेशर ऑफ द फ्लुइड सेम नॅरो रिजन डिक्रीजेस. लक्षात ठेवा, हा फायनल ऑब्झर्वेशन्स मध्ये त्याने प्रूव्ह केलं. लक्षात द्या, MCQs मध्ये तुम्हाला येऊ शकतो किंवा फिल इन द ब्लँक्स मध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो. द स्पीड ऑफ द फ्लुइड इन नॅरो रिजन इन्क्रीज ऑर डिक्रीज, तर तुम्ही सांगू शकता इन्क्रीज, बट द इंटरनल प्रेशर ऑफ द फ्लुइड इन द सेम नॅरो रिजन डिक्रीजेस. ठीक आहे, रिजन काय होतंय, डिक्रीजेस. हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, आता जो पुढचा जो पॉइंट आहे बेटा, हा थोडासा पॉइंट मी आता इथं एक्सप्लेन करतोय, थोडंसं लक्ष द्या, माझ्या मते तुम्हाला दिसणार. ठीक आहे, बघा, थोडंसं लक्ष देऊन काळजीपूर्वक बघा. ठीक आहे, थोडंसं काय हा जो पॉइंट आहे, तर बघा मित्रांनो, आता आपण काय बघू, हा पॉइंट जो आहे तो बघितला आणि आता जो पॉइंट जो आहे बर्नॉली इक्वेशनचा, त्याच्यात बघू, P1 मीन्स प्रेशर 1 पॉइंट R, P वरचा जो प्रेशर आहे P, मागची डायग्राम तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याचा एरिया आहे A1 आणि दुसरा जो पॉइंट आहे R पॉइंट, त्याचा प्रेशर P2 आणि एरिया A2. बी फोर्स ऍक्टिंग ऑन द इक्वेशन ऑफ द कंटिन्युटी. आणि इक्वेशन ऑफ कंटिन्युटी मध्ये मी तुम्हाला सांगितलं सगळ्याच गोष्टी काय असतात, इक्वल असतात, राईट. मग व्हॉल्यूम आर सेम विथ टाइम dt, हा एक शब्द लक्षात ठेवा, कारण की मागच्या थेरम मध्ये बघितलं होतं की व्हॉल्यूम काय असतं, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी मध्ये मास ऑफ द फ्लुइड सारखा असतो, तर व्हॉल्यूम सुद्धा काय असतो, इक्वल असतो. मग मी जो व्हॉल्यूम आहे हा dv ने डिनोट करणार आहे. इथं मी व्हॉल्यूम जो आहे V ने न डिनोट करता dv ने डिनोट करतोय. ठीक आहे, मग त्याच्यातला क्रॉस सेक्शनल dv इज इक्वल टू व्हॉल्यूम म्हणजेच काय, व्हॉल्यूम म्हणजे एरिया मल्टिपल बाय डिस्प्लेसमेंट, राईट. मग एरियाला A1 आणि डिस्प्लेसमेंटला आपण काय नाव देऊ, D1. ठीक आहे, मग सुरुवातीचा जो होता वायडर रिजन मध्ये जो टोटल व्हॉल्यूम होता तो होता A1 D1 आणि नेक्स्ट फेज मध्ये R पॉइंट वरचा व्हॉल्यूम जो होता A2 D2. याला वाटल्यास तुम्ही असं सुद्धा लिहू शकतात. ठीक आहे, मग आता हे लक्षात ठेवा की फ्लुइड ज्यावेळेस मोशन मध्ये आहेत, कोणत्याही पद्धतीचं तिथं फ्रिक्शन होत नाहीये. इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लुइड ऑफ द फ्लुइड इज आयडियल आहेत आणि आयडियल असल्यामुळं कोणत्याही पद्धतीचं फ्रिक्शन होत नाहीये. एनर्जी सुद्धा लॉस होत नाही. लॉस ऑफ एनर्जी ड्यू टू द विस्कस फोर्स इज अ निग्लिजिबल. हाही एक शब्द लक्षात ठेवा, कारण की तिथे विस्कस लेयर्स तयार होत नाही. झाले तरी ती व्हॅल्यू कशी आहे, खूप अगदी कमी आहे, मिनिमम आहे, कारण की आयडियल फ्लुइड आपण इथं घेतोय. ठीक आहे, मग लॉस ऑफ एनर्जी ड्यू टू द विस्कस फोर्स इज निग्लिजिबल, सो द ओनली नॉन ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट दिस वर्क इज इक्वल टू, तुम्हाला माहित आहे, वर्क इज इक्वल टू प्रेशर इंटू चेंज ऑफ द व्हॉल्यूम. W इज द डिनोटेड बाय वर्क डन आणि P फॉर प्रेशर अँड डेल्टा V मीन्स चेंज ऑफ द व्हॉल्यूम. हा फॉर्म्युला आपण केमिस्ट्री मध्ये बघितलेला आहे. ठीक आहे, मग वर्क डन इज इक्वल टू काय, वर्क डन इज इक्वल टू, मी आता काय करणार बेटा, वर्क डन म्हणजे काय, हा इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन यामधला जो डिफरन्स हा आहे, म्हणजे फ्लुइड ज्यावेळेस मोशन मध्ये होतोय तर कोणत्या इथं काहीतरी वर्कआउट होतंय. ठीक आहे, इनिशियल फेज पासून तर आउटर मोस्ट फेज पर्यंत किंवा आउटर लेअर पर्यंत फ्लुइड मोशन मध्ये होतंय, एक पोझिशन वरून दुसऱ्या पोझिशनवर चाललंय. याचा अर्थ काय, इथं वर्कआउट होत आहे आणि ते वर्क नेमकं किती, तर मी याला पॉइंट देणार आहे P1 A1 D1
मायनस P2 A2 D2 म्हणजे चेंज ऑफ द वर्क डन म्हणजे प्रेशर इंटू चेंज ऑफ द व्हॉल्यूम. मग चेंज ऑफ द व्हॉल्यूम काय, तर व्हॉल्यूम काय राहणार आहे A1 D1 आणि इथं काय व्हॉल्यूम काय राहणार A2 D2. हा एक शब्द लक्षात ठेवा. आणि इथं काय करणार आपण A1 D1, मी इथं तुम्हाला सांगितलं A1 D1 A2 D2 ही सगळी व्हॅल्यू काय राहणार इथं सारखीच राहणार आणि सारखी राहिल्यामुळे काय राहणार आहे इथं काय डिनोट करतोय DV. ठीक आहे. आणि ही जी निगेटिव्ह साईन इंडिकेट करते ती निगेटिव्ह साईन अशी इंडिकेट करते की फोर्स आर अपोज द डिस्प्लेसमेंट. फोर्स आर अपोज द डिस्प्लेसमेंट हा शब्द लक्षात ठेवा. हा जो फोर्स अप्लाइड होतोय तो अपोज करतोय. कोणाला करतोय बघा, फ्लुइड जर इथं असेल आणि इथं फोर्स अप्लाइड करून जर इथपर्यंत जर जात असेल तर हा अपोज करतोय डिस्प्लेसमेंटला. म्हणून निगेटिव्ह साईन इंडिकेट केली आहे ही सुद्धा लक्षात ठेवा. निगेटिव्ह साईन का बरं इंडिकेट करताय तर वर्क डन, कारण की मी आता परत लिहितो वाटल्यास इथं वर्क डन इज इक्वल टू लक्ष द्या प्रेशर P1 आणि इथं काय A1 D1 ला काय डिनोट करतोय मी DV और P2 और काय राहणार आहे इथं DV. ठीक आहे. मग इथं वर्क आउट इज इक्वल टू इथं प्रेशर P1 मायनस काय राहणार P2 मल्टिपल बाय काय कॉमन जो रिजन जो काढलाय हा झाला D1. मग हे झालं वर्क डन वर्क आउट. मग हा जो वर्कआउट जो निघलेला आहे तुमचा तर ते वर्क किती राहणार हा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा दिलेला आहे. वर्क डन इज इक्वल टू P1 मायनस P2 इंटू DV. P मीन्स काय, P मीन्स इथं प्रेशर. बेटा लक्षात ठेवा P फॉर काय प्रेशर. प्रेशर मध्ये होणारा बदल चेंज ऑफ द प्रेशर इंटू व्हॉल्यूम म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे. आता टोटल मेकॅनिकल एनर्जी बघणार आहात. टोटल मेकॅनिकल एनर्जी ऑफ द फ्लुइड काय राहणार बघाल. थोडंसं लक्ष द्या. आता मी टोटल एक्सप्लेन करतोय पॉइंट्स. ठीक आहे मित्रांनो, थोडंसं लक्ष द्या प्रत्येकाने. टोटल मेकॅनिकल एनर्जीचा जर विचार केला तर टोटल मेकॅनिकल एनर्जी काय असते तर आपण 9th क्लासमधून बघतोय बघा. टोटल 9th 10th ठीक आहे 7th स्टँडर्डला सुद्धा आहेत. तर टोटल मेकॅनिकल एनर्जी इज इक्वल टू काय असतं चेंज ऑफ द पोटेन्शियल एनर्जी किंवा चेंज ऑफ द कायनेटिक एनर्जी प्लस चेंज ऑफ द पोटेन्शियल एनर्जी ही आहेत बघा टोटल एनर्जी. मग टोटल एनर्जी का बरं काढणं आवश्यक आहे, कारण की टोटल एनर्जी जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत तुम्हाला हे सुद्धा कळत नाही सुरुवातीला फ्लुइडमध्ये किती एनर्जी होती आणि ज्यावेळेस फ्लुइड अवे झाला होता त्या पाईपमधून त्यावेळेस त्याच्यातली टोटल मेकॅनिकल एनर्जी किती होती हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत हा थेरम आपल्याला कळणार नाही. ठीक आहे. हा बघा टोटल एनर्जी काय असते. टोटल एनर्जी इज द ॲडिशन ऑफ द कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता सध्या आपण काय करू बघा कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे हाफ mv². राईट. बट मास म्हणजे काय तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे. मग हा व्हॉल्यूम रो इंटू व्हॉल्यूम इज इक्वल टू मास म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असणार बेटा मास. तर डेन्सिटी इज डिनोटेड बाय रो आणि व्हॉल्यूम मल्टिपल बाय इथं V करा किंवा DV करा. ठीक आहे. हा तुम्ही करू शकतात आणि मासला इज डिनोटेड बाय तर P इंटू DV. ठीक आहे. सॉरी P मीन्स P नी रो आहे. रो सिम्बॉल आहे हा डेन्सिटीचा सिम्बॉल आहे रो. ठीक आहे. P म्हणायचं नाही याला. ठीक आहे. तर आता मी हा फॉर्म्युला इथं पुट करणार आणि बघा मग हाफ m मास किती बेटा मास इज डिनोटेड बाय काय P मीन्स रो इंटू V. ठीक आहे. आणि हा इथं व्हॉल्यूम आहे मल्टिपल बाय V². याला थोडंसं अजून मॉडिफाईड लिहा बघा 1/2 रो आणि DV इंटू V². राईट. मग आता आपल्याला काढायचं काय हा आपल्याला इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन चेक करणं आवश्यक आहे. तर इनिशियल पोझिशन कायनेटिक एनर्जीमध्ये काढणं आवश्यक आहे. मग आपण काय करू पॉईंट घेऊ बघा सेकंड पॉईंटमधून फर्स्ट पॉईंट लेस करू. तर सेकंड पॉईंट काय 1/2 रो. ठीक आहे. हा रो घेतला रो फॉर काय डेन्सिटी आणि चेंज ऑफ द व्हॉल्यूम जो आहेत याच्या जागी मी काय करणार बघा A2 D2 V² मायनस 1/2 रो A1 D1
आणि व्ही स्क्वेअर. हे कळालं का बेटा? कसं आलात बघा, प्रेशर चेंज ऑफ द व्हॉल्यूम. तर चेंज ऑफ द व्हॉल्यूमला काय, डीव्ही ला मी माग काय सांगितलं होतं, डीव्ही इज इक्वल टू काय असतात बेटा, डीव्ही इज इक्वल टू काय असतात, ए डी असतात, राईट. मग इथे तुम्ही लिहू शकतात A1 D1 आणि A2 D2. ठीक आहे, असं लिहायला काही अडचण नाही. रफ करणार इथून 1/2 रो A2 D2 V स्क्वेअर 1/2 रो A1 D1 V स्क्वेअर. आता एक काम करू आपण, काय करू, इथं 1/2 कॉमन काढू, रो कॉमन काढू आणि अजून काय कॉमन काढते बघा, आणि A2 D2 A1 D1 याला तुम्ही लिहू शकतात काय, याला तुम्ही लिहू शकता DV. ठीक आहे, आणि इथं तुम्ही लिहिणार हा जो आहे V2 स्क्वेअर आणि हा काय बेटा V1 स्क्वेअर. मग V2 स्क्वेअर 1/2 DV आणि V1 चा काय बेटा स्क्वेअर. मग आता एक काम करा, 1/2 रो आणि DV कॉमन काढला तर इथं जो पार्ट राहणार आहे V2 स्क्वेअर मायनस काय बेटा V1 स्क्वेअर, राईट. मग हा जो पार्ट आला, या पार्टला मी नाव देणार आहे कायनेटिक एनर्जी, चेंज ऑफ द कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, समोर द्या, याला इक्वेशन नंबर मी वाटल्यास 1 देतोय. 1/2 रो फॉर डेन्सिटी ऑफ द फ्लुइड, DV म्हणजे काय, चेंज ऑफ द व्हॉल्यूम. ठीक आहे, आणि V2 स्क्वेअर मायनस काय V1 स्क्वेअर, राईट. मग हा आता काढला आपण कायनेटिक एनर्जीचा पार्ट. आता जो पुढचा जो पार्ट आहे तुम्ही काढणारे पोटेन्शियल एनर्जीशी रिलेटेड पॉईंट आहेत, तर तो आपण थोडासा अलीकडच्या पार्ट्समध्ये घेऊ. तर थोडंसं लक्ष द्या बाळांनो, कन्सेप्ट खूप मोठी आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला कळणं आवश्यक आहे. ठीक आहे, मी आता हा जो पार्ट आहे बोर्डवरचा हा रफ करणार आणि तुम्हाला जो थेरम सांगायचा आहे तुम्हाला वाटल्यास इकडचा पार्ट मी रफ करतोय. ठीक आहे, म्हणजे मध्ये हा पार्ट सगळ्यांचा झालेला असेल, स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. ठीक आहे, मग हा पार्ट मी कट करतोय. ठीक आहे, मग आता टोटल एनर्जी इज इक्वल टू चेंज ऑफ द कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी काढू. तर पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला माहिती आहे बेटा mgh, राईट. आता इथं पाईप जो होता, जो लोअर जो रिजन आहे, तो लोअर जो रिजन आहे ब्रॉडर होता आणि हायर जो रिजन आहे तो नॅरो होता, राईट. म्हणजे हाईटमध्ये इथं चेंजेस झालेले आहेत बघा. मग पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh2 मायनस H2 मायनस काय राहणार बेटा mgh1, राईट. आता m मीन्स काय, m मीन्स मास. मासला मी तुम्हाला मागं सांगितलं काय लिहू शकतो मी, मास इज इक्वल टू रो चेंज ऑफ व्हॉल्यूम. ठीक आहे, असे लिहू शकता किंवा DV पण लिहू शकता तुम्ही, इथं DV पण लिहू शकता. ठीक आहे, रो इंटू व्हॉल्यूम GH2 मायनस एमच्या जागी काय पुट करणार रो V. ठीक आहे, व्हॉल्यूम आणि GH1, राईट. आता इथं काय कॉमन काढते बघा, इथं डेन्सिटी ऑफ द फ्लुइड सारखीच राहणार, व्हॉल्यूम सुद्धा सारखं राहणार आहे, फक्त जो चेंजेस जो आहे तो कशात राहणार बेटा H1 आणि H2 मध्ये राहणार आहे. म्हणून मी इथं लिहितो रो व्हॉल्यूम, G सुद्धा कॉमन काढला आणि इथं जो आहे H2 मायनस काय होणार बेटा H1. ठीक आहे, याला तुम्ही पोटेन्शियल एनर्जी लिहू शकता किंवा याला तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, रो DV GH2 मायनस H1 असंही लिहायला काही अडचण नाही. हे तुम्ही तिथं लिहू शकतात. ठीक आहे, रो आणि तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी सुद्धा अशाच स्वरूपात दिलेली आहे, रो DV आणि GH2 मायनस H1. आता याला काय करू आपण, इक्वेशन नंबर काय देऊ बेटा 2 देऊ. ठीक आहे, आता हे 2 सेकंड इक्वेशन दिलं मी. आता टोटल मेकॅनिकल एनर्जी किती आहे, टोटल मेकॅनिकल एनर्जी आहेत बघा कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, राईट. मग आता टोटल एनर्जी आपण मागच्याच याच्यात काढलं तर वर्कआउट किती आहे, टोटल मेकॅनिकल वर्क किती आहे. मग टोटल मेकॅनिकल वर्क मीन्स काय, टोटल एनर्जी मेकॅनिकल वर्क से
P1 मायनस P2 चेंज ऑफ द व्हॉल्यूम. कायनेटिक एनर्जी काय काढलीत बघा, इक्वेशन नंबर 1 1/2 रो फॉर डेन्सिटी dv चेंज ऑफ द व्हॉल्यूम आणि ब्रॅकेटमध्ये V2 मायनस V1 याचं काय करणार, V2 चा स्क्वेअर आणि V1 चा सुद्धा स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी आत्ताच काढली बघा, इक्वेशन नंबर 2 पुट करा, रो डी व्ही जी आणि H2 मायनस काय बेटा H1, H2 मायनस काय बेटा H1. आता याच्यातला कॉमन पार्ट काय बेटा, dv इथं आहे, dv इथं आहे, dv इथं आहे, हा टोटल पार्ट कट करून टाका म्हणजे व्हॉल्यूम कट झालात, म्हणजे राहणारच काय P1 मायनस काय बेटा P2 राईट इज इक्वल टू काय 1/2 रो ब्रॅकेटमध्ये बघा V2 स्क्वेअर मायनस V1 चा स्क्वेअर, ठीक आहे, प्लस रो काय दिसतंय बेटा इथं dv कट झालाय, ग्रॅव्हिटी H2 मायनस काय H1. आता एक काम करू आपण, ठीक आहे, आता जागा थोडीशी कमी पडते, दिसते बेटा इथं इथपर्यंत तुम्हाला दिसते कॅमेरामध्ये, ठीक आहे. आता एक स्टेप्स आहे बघा, आपण थोडंसं सरकू आता इथं या पार्टमध्ये येऊ आणि ह्या पार्ट्समध्ये थेरम अगदी मोठा थेरम आहे बेटा, जसं लक्षात ठेवा, ठीक आहे. मग हा पार्ट मी इथून कट करतोय. आता जो पार्ट आहे झालं बेटा, लास्ट पॉइंट आहे हा, 2 मिनिटाचा पार्ट राहिलेला आहे, ठीक आहे. काय रो दिसते कॅमेरामध्ये, ठीक आहे, बरं. P1 P2 इज इक्वल टू 1/2 P रो, हा प्रेशर आणि हे रो आहे, डेन्सिटी बघा लक्षात आहे, सारखेच दिसतात तो ग, आणि V2 स्क्वेअर मायनस काय V1 चा स्क्वेअर प्लस रो डेन्सिटी G फॉर काय ग्रॅव्हिटी आणि H2 मायनस काय H1. याला ब्रॅकेट करा बेटा आणि आता एक काम करा तुम्ही, रो 2 प्रेशर 1 प्रेशर 2 1/2 हा रो याला मल्टिपल करा, रो V2 चा स्क्वेअर मायनस 1/2 रो V1 चा स्क्वेअर प्लस रो G H2 मायनस रो GH1. काहीच केलं नाही बेटा, याने याला मल्टिपल केलं, परत याला मल्टिपल केलं, याने याला मल्टिपल केलं आणि याला. आता एक काम करा, ज्या ज्या निगेटिव्ह साईन दिसत आहे त्या सगळं एकत्र आणून घ्या आणि ज्या ज्या पॉझिटिव्ह साईन आहे त्या एकत्र आणून घ्या, म्हणजे काय होणार तुम्हाला लगेच कळणार बघा. इथं मी काय करतो P1, ठीक आहे, प्लस आता हा जो निगेटिव्ह पार्ट आहे मी इकडे जाऊन शिफ्ट करणार, प्लस 1/2 V1 स्क्वेअर प्लस हा निगेटिव्ह जो पार्ट आहे मायनस इकडे येऊन का होणार आहे प्लस रो GH राईट. आता जो पार्ट इकडं निगेटिव्ह होता तो इकडे येऊन का होणार आहे पॉझिटिव्ह P2, नंतर हा जो पार्ट आहे प्लस 1/2 V2 स्क्वेअर प्लस आता काय उरलं तुमच्याकडे बघा रो GH2. मी इथं काय बघा, हा जो इनिशियल पार्ट आहे आणि हा जो फायनल पार्ट आहे तो काय दिसतोय तुम्हाला, सारखा दिसतोय बघा, प्रेशर, ठीक आहे, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी जेवढे इनिशियलला आहे तितकंच फायनल पोझिशनला आहेत. म्हणजेच काय P1 म्हणजे प्रेशर, ठीक आहे, हाफ रो V1 स्क्वेअर प्लस रो GH इज इक्वल टू काय प्रेशर 2 1/2 रो V2 स्क्वेअर प्लस रो GH2. म्हणजेच काय तिची डायग्राम आठवा बाळांनो, अशा पद्धतीची जी डायग्राम मी अगोदर काढलेली होती, याचा अर्थ हा सगळा इनिशियल आणि हा काय फायनल पोझिशन आहे. याचा अर्थ काय, जेवढं इनिशियलला फ्लूइड मोशन मध्ये आहे वाइडर रिजन इज इक्वल टू नॅरो रिजन, वाइडर रिजन इज इक्वल टू नॅरो रिजन. वाइडर एरियामधून जेवढा लिक्विडचा फ्लो होतोय तितकाच कशातून होतोय, नॅरो रिजन मध्ये होतोय. फक्त स्पीड मध्ये चेंज असतात, बाकी कुठंच नाही. म्हणजे हा जो थेरम जो सांगायचा होता LHS इज इक्वल टू काय झालं बेटा RHS, याचाच अर्थ म्हणजे फ्लूइड ज्यावेळेस पूर्णपणे मोशन मध्ये आहेत ते सगळं कसं आहे इक्वल आहेत,
फक्त प्रेशरमध्ये चेंजेस होऊ शकतो, परंतु फ्लुइडमध्ये चेंजेस होणार नाही. हेच बेर्नॉलीने सांगितलं होतं. याचाच हाच एक्सपेरिमेंट होता आणि ह्याच थेरम त्याने एक्सप्लेन केलेला आहे. आणि शेवटी त्याने जे सांगितलंच तर सांगितलं काय बघा, शेवटची जी लाईन आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये वाचून घ्यायची. शेवटची जी लाईन आहे, द वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम, द वर्क डन per unit volume, work done per unit volume of a fluid by the surrounding fluid is equal to the sum of the changes of kinetic energy and potential energy per unit volume that occur during the flow. ठीक आहे. इथं आणि हे सगळं काय असणार बेटा, कॉन्स्टंट राहणार. काय राहणार बेटा, कॉन्स्टंट. म्हणजेच काय, प्रेशर प्लस 1/2 रो व्ही स्क्वेअर प्लस रो जी एच इज इक्वल टू काय राहणार, कॉन्स्टंट. हाच फायनल थेरम आहे बघा बेर्नॉली इक्वेशनचा आणि हाच रिझल्ट आलेला आहे तुमच्या डोळ्यासमोर. तर काय बघा, द वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम. आता जे काढलं ठीक आहे, वायडर रिजन मधून म्हणजे कोणता पॉईंट होता तुमचा, पी पॉईंट होता. नंतर नॅरो रिजन, ह्या दोघांमधलं कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, प्रेशर, या सगळ्यांचं सम केलं आणि सम केल्यानंतर आपल्याला जी रिडिंग व्हॅल्यू भेटली, जे एवढं लिक्विड किंवा फ्लुइड फ्लोमध्ये आहे सुरुवातीला आहे तितकंच कुठे आहे एंडिंग पोझिशनला आहेत, हे आपल्याला बेर्नॉलीने कळून दाखवलं. आणि शेवटी त्याने एक डेफिनेशन सांगितली, द वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड बाय द सराउंडिंग फ्लुइड इज इक्वल टू द सम ऑफ द चेंज of kinetic energy and potential energy per unit volume that occur during the flow is constant. ठीक आहे. म्हणजे हा फायनल थेरम, प्रेशर 1/2 रो व्ही स्क्वेअर रो जी एच इज इक्वल टू कॉन्स्टंट. हेच थेरम बेर्नॉली इक्वेशन्स आहेत बेटा. मला आशा आहे की तुम्हाला या सगळ्या कन्सेप्ट कळाल्या असतील. ठीक आहे. अजून तुम्हाला अजून जास्त कळण्यासाठी हाच व्हिडिओ 2दा-3दा प्ले पॉज करून बघा, नंतर लिहत जा. आणि हीच तुमची नोट्स आहे बेटा. ठीक आहे. त्या नोट्सच्या बाहेर काहीच येणार नाही. सगळे पॉईंट इन्व्हॉल्व्ह झालेले आहे, सगळे पॉईंट कव्हर झालेले आहे. आणि हा जो पॉईंट आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. नोट करून ठेवा बघा, बोर्डच्या एक्झाममध्ये हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे, जो एक्झाममध्ये क्वेश्चन्स करू शकतो. ठीक आहे. आणि थोडंसं लक्षात ठेवा की 15 जून नंतर आपले सगळे लेक्चर ऑनलाईन चालू होतील. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो. मी हे सगळे लेक्चर अपलोड करणं स्टार्ट करतोय. ठीक आहे. जे विद्यार्थी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यापासून लेक्चर स्टार्ट करून प्ले करा, प्लेलिस्टमध्ये बघा किंवा आपल्या ॲपवर जाऊन पण तुम्ही बघू शकता हे सगळे लेक्चर. ठीक आहे. आणि एक काम करा मित्रांनो, चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. पूर्ण लेक्चर चालू झालेले, जोपर्यंत लॉकडाऊन चालू आहेत, म्हणजे एज्युकेशन सेक्टरला अजून लॉकडाऊन चालूच आहेत, बाकी सगळं काही फ्री झालेलं आहेत. ज्यावेळेस क्लासेस चालू होतील त्यावेळेस हे चॅप्टर मी वाटल्यास तुम्हाला परत एकदा रिव्हिजन करून देईन. तोपर्यंत हा लेक्चर बघत राहा. ठीक आहे. आणि शेअर करत राहा. धन्यवाद. थँक्यू. आलं ना. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सत्य सर. तुम्ही बघताय प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन यूट्यूब चॅनल, ज्याच्या माध्यमातून आपण बघतोय मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. आणि आजचा जो पॉईंट आहे तो आहे स्पीड ऑफ इफ्लक्स, जे की बेर्नॉलीज एक्सपेरिमेंट मागं बघिटला, बेर्नॉलीज प्रिन्सिपल मी मागच्या लेक्चरमध्ये प्रूव्ह केलं, त्याच्यावर आधारित त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. तर पहिलं ॲप्लिकेशन्स आहे टॉरिसिलीने याचं डिस्कवर केलं होतं स्पीड ऑफ इफ्लक्स चेकआउट करण्यासाठी. म्हणजे ज्यावेळेस फ्लुइड मोशनमध्ये राहणार, मग कोणत्याही डिव्हाइसमधून हाईटवरून बॉटमवर ज्यावेळेस फ्लुइड येणार तर त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी किती, हे चेक करण्यासाठी आपल्याकडं जो थेरम होता माग बेर्नॉलीज प्रिन्सिपल, तो आपण यूजमध्ये घेऊ. हे डिव्हाइस तुम्हाला दिसतंय. या डिव्हाइसमध्ये इथं पूर्णपणे फ्लुइड भरलेलं आहे. ह्या लेवलवर इथं व्हॅक्यूम आहे. ठीक आहे. आणि हा त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया A1, हा त्याचा स्मॉलर क्रॉस सेक्शनल एरिया A2,
ह्यावेळेस व्हेलॉसिटी v1 आणि इथून फ्लुइड ज्यावेळेस मोशनमध्ये आहे ती व्हेलॉसिटी राहणार v2 आणि ह्या फ्लुइडची डेन्सिटी रो आणि इथं सुद्धा फ्लुइडची डेन्सिटी बाहेर ज्यावेळेस निघणार ती काय राहणार सेम राहणार आणि इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर राहणार P0 आणि हे जे छोटंसं छिद्र आहे या होलला मी म्हणणार ऑरिफाईस. मग इफ्लेक्सचा अर्थ काय होतो? इफ्लेक्स मीन्स फ्लुइड आउटफ्लो. फ्लुइड काय होतंय? बाहेर निघतोय. एका छिद्रामधून फ्लुइड काय होतंय? बाहेर निघतोय. तर बघा बर्नौलीज प्रिन्सिपल काय सांगते? युजिंग बर्नौलीज प्रिन्सिपल. मग मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं P0 ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑफ द फ्लुइड, बरोबर आहे. मग हा बर्नौलीज एक्सपेरिमेंट P0 प्लस हाफ रो V1 स्क्वेअर प्लस रो GH इज इक्वल टू किती राहणार बेटा सांगा? ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस हाफ रो V2 चा स्क्वेअर. बरं इथं रो GH राहणार का? नाही राहणार, कारण की इथं हाईटची व्हॅल्यू काय राहणार? 0 राहणार आणि 0ने याला मल्टिपल केलं तर रो GH याची व्हॅल्यू 0 भेटेल. मग 0 न लिहिता मी काय लिहितो? फक्त रो V2 स्क्वेअर लिहितोय. ठीक आहे. हा थेरम जो आहे याला वाटल्यास इक्वेशन नंबर 1 देऊ आपण. नंतर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आपण बघितलं होतं की क्रॉस सेक्शनल एरिया जरी चेंजेस असला तरी फ्लुइडचं व्हॉल्यूम सारखंच असतं, कॉन्स्टंट असतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ ज्यावेळेस याचं जे प्रेशर आहे आणि याची जी व्हेलॉसिटी आहे ही काय राहणार बेटा? क्रॉस सेक्शनल एरिया A1 व्हेलॉसिटी V1 क्रॉस सेक्शनल एरिया A2 V2 हे काय राहणार बेटा? कॉन्स्टंट. कशाच्या आधारे? हे प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी म्हणजे इक्वेशन ऑफ द कंटिन्युटी वरून आणलं. कंटिन्युटी कशी असते? इक्वल. मग आता एक काम करू, मी काय करतो V1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय. दिसतंय बेटा? हां, व्हेलॉसिटी A2 V1 ची व्हॅल्यू पुट करणार आहे मी. A2 V2 डिवायडेड बाय काय राहणार बेटा? A1. मग इथं मी याला थोडंसं ब्रॅकेट करतो. मला इथं जी व्हॅल्यू भेटली V1 ची व्हॅल्यू भेटली आहे, ही V1 ची व्हॅल्यू मी काय करणार? ह्या इक्वेशनमध्ये पुट करणार. A2 बाय A1 V2. ठीक आहे. दिसते इथं या लेवलवर दिसते. मी ही व्हॅल्यू पुट करतोय P0 प्लस हाफ रो V1 ची व्हॅल्यू पुट करा बेटा. A2 बाय A1 याचं काय करू बेटा? स्क्वेअर करतोय, कारण की इथं V1 चा स्क्वेअर आहे आणि इथं V2 चा सुद्धा काय राहणार बेटा? स्क्वेअर प्लस रो GH इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑफ रो V2 चा स्क्वेअर. ह्या लेवलवर दिसते बघा. चला ठीक आहे. थोडंसं तुम्ही वाटल्यास खाली बघा, थोडंसं लक्ष द्या. नाही दिसत आहे? ही लेवल दिसती तुम्हाला? चला ठीक आहे. आता आपण काय करू, इथं ह्या इक्वेशनमध्ये हे सॉल्व करू. बघा काय बेटा, इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस इथं काय कॉमन पार्ट होता बघा मागच्या याच्यात. बघा इथं बघा, थोडंसं लक्ष द्या. या दोन्ही याच्यात जर कंबाईन पार्ट जर बघितलं काय कॉमन आहे? P0 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हा दोन्ही पार्ट काय करतोय? कट करतोय. मग इथं राहणारच काय? 1/2 रो A2 बाय A1 याचा स्क्वेअर V2 चा स्क्वेअर प्लस रो GH इज इक्वल टू 1/2 रो V2 चा स्क्वेअर. राईट. मग इथं बघताना काय दिसतंय बघा? इथं बघताना आता तुम्हाला काय कॉमन दिसते? काहीच पार्ट कॉमन दिसत नाही, सेम पार्ट कटला. आता मी काय करतो, या पूर्ण इक्वेशनला LHS RHSला 2ने मल्टिपल करतोय. मग 2ने ज्यावेळेस याला मल्टिपल करणार आहे 2 2 कट, म्हणजे इथं काय राहणार? रो A2 बाय A1 याचा स्क्वेअर V2 चा पण स्क्वेअर प्लस हे 2 याला मल्टिपल करा म्हणजे 2 रो GH दिसतंय तुम्हाला?
ठीक आहे. मग हा 2 याला मल्टिपल होणार तर हा कट होणार, म्हणजे रो V2 चा स्क्वेअर. ठीक आहे. मग आता बघा याच्यात काय कंबाईन पार्ट दिसतोय, बघा तुम्हाला काही दिसतंय का याच्यात कंबाईन पार्ट्स. ठीक आहे. जर काही कंबाईन पार्ट दिसत असेल तर आपण इथं सॉल्व करू शकतो. मग आता हे 2 रो GH झालं. ठीक आहे. आता याच्यात जसं हा जो पार्ट आहे A2/A1 हा पूर्ण पार्ट काय करू आपण ह्या साईडला जाऊन शिफ्ट करून टाकू. म्हणजे 2 रो GH इज इक्वल टू रो V2 स्क्वेअर मायनस रो A2/A1 याचं काय करू स्क्वेअर, V2चा पण काय स्क्वेअर. ठीक आहे. आता काय कंबाईन पार्ट काय आहे बेटा, प्रेशर आहेत, प्रेशर कंबाईन आहे. अजून काय कंबाईन कॉमन दिसते बघा, सॉरी प्रेशर नाही, डेन्सिटी कंबाईन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय दिसतंय, V2चा स्क्वेअर कंबाईन दिसतोय. मग इथं काय राहणार आहे, इथं 1 राहीन मायनस काय राहणार आहे A2/A1 ह्या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग आता अगोदरच सांगितलं होतं इथलचा हा क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे हा खूप कमी आहेत. म्हणजे इथं A2ची जी व्हॅल्यू आहे अगदी स्मॉल आहे कम्पेअर्ड टू A1 खूप जास्त आहे. मग A2ची व्हॅल्यू जी आहे ती निग्लिजिबल आहे, निग्लिजिबल. मग ही जी निग्लिजिबल व्हॅल्यू आहे, मग इथं जर पुट केलं तर हा रिझल्ट किती होऊन जाईल, 0 येऊन जाईल. राईट. मग 1 - 0 का रिझल्ट राहणार 1, म्हणजे हा पार्ट असा राहणार 2 रो GH दिसते बेटा इथं. ठीक आहे. रो V2चा काय स्क्वेअर. मग आता इथं कंबाईन काय डेन्सिटी कंबाईन आहे. आता मला व्हेलॉसिटी काढायची आहे. मग हा पार्ट इकडे येऊन का होणार आहे डिवाइडला चाललेलं आहे, म्हणजे 2 रो GH बाय रो V2चा स्क्वेअर. मग सांगा रो डेन्सिटी कमी झाली, राहिलंच काय, म्हणजेच इथं तुमचं राहणार आहे V2 स्क्वेअर 2GH. आणि टेकिंग इथं दिसतंय बेटा, इथं दिसत नाही इथं. हां, तर मग मला तुम्हीच सांगा बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट, रिझल्ट जो भेटला तो काय भेटला बेटा, V2 इज इक्वल टू √of 2GH. मग हीच आपल्याला इक्वेशन काढायचं होतं. व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ज्यावेळेस एका हाईटवरून खाली ज्यावेळेस येणार त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी किती राहणार, त्याची स्पीड किती राहणार, तर किती राहणार √2GH. आणि सेम फॉर्म्युला आपण एक्सप्लेन केला होता. कशामध्ये एक्सप्लेन केला होता बेटा, हा सेम फॉर्म्युला आपण एक्सप्लेन केला होता 1D मध्ये. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन यूट्यूब चॅनल, ज्याच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवत आहे वर्ग 12वी मधील फिजिक्स हा सब्जेक्ट, ज्याच्या चॅप्टर नंबर 2 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड जो चालू आहे. आज मित्रांनो जवळपास आपलं शेवटचं लेक्चर राहणार, कारण की सध्या आपण एकदम एंडिंग स्टेजवर पोहोचलेलो आहे चॅप्टरच्या. गेल्या 1-1.5 महिन्यापासून हा चॅप्टर चालू आहे. ठीक आहे. आता बेर्नॉलीज प्रिन्सिपल आपण बघितलाच, नंतर मागच्याच लेक्चरमध्ये इफ्लक्स विषयी माहिती सांगितली. आणि आज मी तुम्हाला याचे काही अजून ॲप्लिकेशन सांगेल. ते ॲप्लिकेशन असे आहे की वेंच्युरी ट्यूबवर आपण थोडी चर्चा करू. नंतर लिफ्टिंग ऑफ ऑन एरोप्लेन कशा पद्धतीने लिफ्ट घेत असतो, ठीक आहे, एका ट्रॅकवरून, याच्यावर चर्चा करू. नंतर आपण बघू ॲटोमायझर म्हणजे एक पद्धतीचा स्प्रे कशा पद्धतीने रोल करतो. आणि त्याचं आणि नंतर पावसाळ्यात हे पत्रे जे आहेत, ज्यावेळी चक्रीवादळ येत असतात तर पत्रे हे वरती उडत का बरं असतात, आज या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टीचं एकच कारण आहे मित्रांनो, याचं एकच कारण आहे प्रेशरमध्ये असणारं डिफरन्स. कारण की आपण जो चॅप्टर बघितला आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, आणि फ्लुइडचा अर्थच काय, फ्लुइड मीन्स लिक्विड आणि गॅसेस स्टेटमध्ये जे मॅटर आहे आणि ते जर फ्लो होत असेल किंवा स्टे होत असेल, याचा जो अभ्यास करायचा तो या चॅप्टरमध्ये करायचा. आता आपण एंडिंग स्टेजवर आलेलो आहे. आता एअरवर चर्चा करू. एअर पण एक काय फ्लुइडच आहेत.
आणि या फ्लुइडवर चर्चा करू आणि फ्लुइडमध्ये जे चेंजेस येत असतात, फ्लुइड ज्यावेळेस मोशनमध्ये असतात त्यावेळेस खूप सारा अभ्यास आपल्याला करावा लागत असतो. तर बघूया पॉईंट नंबर फर्स्ट, वेंचुरी ट्यूब. काय असते वेंचुरी ट्यूब? वेंचुरी ट्यूब म्हणजे एक साधी ट्यूब असते, जी ट्यूब अशा पद्धतीने असते. समोरचं जो तोंड असतं त्या ट्यूबचं ते थोडं जास्त असतं आणि नंतर निमुळतं होत जात असतं, राईट. मग दोन ट्यूब जर अशा जॉईंट केल्या तर कसा एक या पद्धतीने एक सर्कल तयार होईल आणि नंतर हे कनेक्टिंग पार्ट राहील, म्हणजे एक नरसाळ्यासारखं राहणार बघा. ठीक आहे, त्याच पद्धतीने ही ट्यूब असते. समोरचा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे हा जास्त असतो आणि एंडिंगचा क्रॉस सेक्शनल एरिया हा कमी असतो, राईट. मग आपल्याला बेर्नॉलीने अगोदरच सांगितलं होतं की क्रॉस सेक्शनल एरिया किती जरी जास्त असो किंवा कमी असो, फ्लुइडचं जे मोशन आहे ते सारखंच असतं आणि बेर्नॉली प्रिन्सिपलमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी बघितल्याच आहेत, राईट. मग हे दोन दोन या वेंचुरी ट्यूब मी ज्यावेळेस मी इथं अटॅच करतो तर हा पहिला जो पार्ट आहे डोळ्याने दिसते तुम्हाला सगळ्या गोष्टी, हा क्रॉस सेक्शनल एरिया A1, ठीक आहे, आणि हा क्रॉस सेक्शनल एरिया A2. मग याच पद्धतीने अशा पद्धतीने मी इकडून दुसरी जर अटॅच केली, दोन ट्यूब जर मी कनेक्टेड करतो तर अशा पद्धतीचा एक शेप तयार होऊन जाईल बघा. ठीक आहे, मग हा जो शेप तयार होईल, मग हा क्रॉस सेक्शनल एरिया A1, हा क्रॉस सेक्शनल एरिया A2 आणि इथून फ्लुइड मोशनमध्ये त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी V1 आणि इथून फ्लुइड मोशनमध्ये त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी V2 आहे, राईट. आणि यावेळेस त्यावेळेसचं प्रेशर किती राहणार तर P1 आणि इथं प्रेशर किती राहणार आहे तर P2 राहणार. मग ह्या ज्या दोन ट्यूब मी वेंचुरी ट्यूब कनेक्टेड करणार, तर अशा पद्धतीची तुमची डायग्राम तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिसेल किंवा तुम्ही प्रॅक्टिकली करू शकतात. ही यूज कुठे येतात तर लक्षात ठेवा, हे यूज कशासाठी असतात, फ्लोची स्पीड मेजर करण्यासाठी. कशासाठी असतं, कशासाठी, फ्लुइडची स्पीड. फ्लुइड म्हणजे आता फॅन चालू आहे, फॅनची जी स्पीड येते तिचा फ्लो किती आहे हे मेजर करण्यासाठी मला काम आहे. किंवा एखादा फ्लुइड आहे लिक्विड स्टेटमध्ये, पाणी घ्या, त्या पाणी जर त्या फ्लुइडमधून फ्लो होत असेल तर त्याची स्पीड मेजर करा. मग फ्लुइडची स्पीड मेजर करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे बेटा, वेंचुरी ट्यूबची. फ्लुइड इन अ ट्यूब इट अ स्पीड इंक्रीज. बघा स्पीड काय झालेली, इंक्रीज इन अकॉर्डन्स विथ द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. काय सांगत होती इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, हे सांगत होती A1 V1 इज इक्वल टू A2 V2. हे आपल्याला माहीतच आहे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. द प्रेशर डिक्रीज ॲज रिक्वायर्ड बाय द बेर्नॉलीज इक्वेशन. मग प्रेशरमध्ये चेंजेस होता का तर बिलकुल होतात. का बरं होतात, कारण की क्रॉस सेक्शनल एरिया चेंज होतोय. जिथं क्रॉस सेक्शनल एरिया जास्त आहे तिथं प्रेशर कमी आहे आणि जिथं क्रॉस सेक्शनल एरिया कमी आहे तिथं प्रेशर जास्त आहे. कधी तुम्ही घरी नळीने पाणी मारलं असेल, त्याचं तोंड जर दाबलं तर पाणी एकदम फोर्सने बाहेर पडत असतात आणि जर तोंड उघडं ठेवलं तर पाण्याचा फोर्स कमी असतो. मग काय असतात, आपण काय करतो ते दाबल्यानंतर काय होतं, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तो कमी करत असतो. कमी केल्याने काय होत जाते, फ्लुइडची व्हेलॉसिटी खूप जास्त वाढून जात असते आणि त्यावेळेस त्याचं प्रेशर वाढून जात असतं. त्याच्यामुळे फ्लुइड काय होतं, नळीमधून पाणी खूप जास्त फास्ट आणि पुढे चाललं जात असतं. हे कशामुळे झालं तर प्रेशरमुळे झालं. मग क्रॉस सेक्शनल एरिया चेंज झाल्यामुळे प्रेशरमध्ये चेंजेस होतात. मग इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय सांगते, फ्लुइड क्रॉस सेक्शनल एरिया किती जरी असला, फ्लुइड जर मोशनमध्ये आहे दोन्ही कशा असतात, इक्वल असतात. व्हॉल्यूम जो आहे, मास जे आहे, जेवढं फ्लुइड बाहेर निघणार, इनकमिंग फ्लुइड इज इक्वल टू आउटगोईंग फ्लुइड, हे असं आपण बघितलं होतं, राईट. मग मला सांगा काय थेरम होता, आता काय बाहेर निघतो यावेळेस कायनेटिक एनर्जी हाफ रो डेन्सिटी, इथं P फॉर प्रेशर, राईट. इथं रो फॉर काय, डेन्सिटी ऑफ द फ्लुइड आणि V फॉर काय, व्हेलॉसिटी स्क्वेअर. ठीक आहे, मग आपण काय करू, वेंचुरी ट्यूब इनकमिंग आणि नंतर आउटगोईंग, रो हाफ रो, इथं प्रेशर राहणार आणि V स्क्वेअर. आता तुम्ही सांगा मला, इथं प्रेशर P1 राहणार, इथं प्रेशर काय राहणार बेटा, P2 राहणार, राईट. डेन्सिटी सेम राहणार फ्लुइडची, फक्त व्हेलॉसिटीमध्ये चेंजेस नाही, V1 स्क्वेअर आणि इथं काय राहणार बेटा, V2 स्क्वेअर. आता एक काम करा, हा पार्ट इकडं येऊन का होणार आहे, दिसतंय बेटा इथं, हां, तर वाटल्यास खाली करून घे, P1 मायनस P2. ठीक आहे, थोडंसं खाली करून घे म्हणजे अजून क्लिअर येईल.
P1 नाही, तिथून खाली कर वाटल्यास, P1 मायनस P2. आता हा जो पार्ट आहे, हा जो पार्ट इकडे प्लस, इकडून काय होणार रे, काय होणार, मायनस रो V2 स्क्वेअर मायनस 1/2 रो V1 स्क्वेअर, राईट. आता काय करणार बघा, मी इथून 1/2 रो 1/2 रो कॉमन काढेल. ज्यावेळेस मी 1/2 रो कॉमन काढेल त्यावेळेस इथं काय राहणार आहे, V2 चा स्क्वेअर मायनस V1 चा स्क्वेअर इज इक्वल टू डिफरन्स ऑफ द प्रेशर. मग हा पार्ट आला P1 मायनस P2. आता मी हा पार्ट थोडासा कट करतो मित्रांनो, बघा इकडं थोडंसं, ठीक आहे. म्हणजे हा पार्ट तुमचा ऑलरेडी झालेला आहे. मग याला वाटल्यास इक्वेशन नंबर काय देऊ, 1. आता ज्यावेळेस मी याला इक्वेशन 1 देणार, आता तुम्ही सांगा फ्लूइड जे आहेत एका सेम लेवलवर आहे, म्हणजे हाईट काय आहे, सेम आहे. मग या इथं जी हाईट आहे तीच इथं हाईट आहे, हाईटमध्ये काही चेंजेस होत नाही. मग हाईटमध्ये चेंजेस होत नाही तर मग पोटेन्शियल एनर्जीमध्ये पण काही चेंजेस होणार नाही. मग ती काय असणार आहे, रो GH, पोटेन्शियल एनर्जी काय असते तुमची, mgh. मग मी आता डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये रो GH इज इक्वल टू रो GH, राईट. मग हा जो प्रेशरमध्ये जो डिफरन्स आला, मग हा प्रेशरमध्ये जो डिफरन्स आहे तो किती राहणार बेटा, P1 मायनस काय P2 इज इक्वल टू रो GH. तर रो फॉर काय, रो इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ द फ्लुइड आणि G फॉर द ग्रॅव्हिटी आणि H फॉर द हाईट ऑफ द फ्लुइड, ठीक आहे, हाईट ऑफ द फ्लुइड. मग हे जे इक्वेशन आलं, या इक्वेशनला मी वाटल्यास नंबर देतो 2. आता इक्वेशन 1 काय दिसते तुम्हाला, P1 मायनस P2 इज इक्वल टू काय आहे, P1 मायनस P2 इज इक्वल टू काय दिसते, 1/2 रो V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. बघतो ना, लक्ष दे इकडं, ठीक आहे. आणि तुम्हाला सुद्धा सांगतोय मी, कॅमेरात जे पण बघताय ते सगळेजण, ठीक आहे. मग याला इक्वेशन नंबर 1, याला इक्वेशन नंबर 2. मग इक्वेशन नंबर 1 काय होतं, P1 P2 इज इक्वल टू काय दिसतंय रे, 1/2 रो V2 चा स्क्वेअर मायनस V1 चा स्क्वेअर. हे हा इक्वेशन 1. म्हणजे ज्यावेळेस मी या दोघांना कम्पेअर करणार, काय LHS इज इक्वल टू काय रे, RHS, राईट. मग ही दोन्ही साईड सारख्या आहे. मग आपण काय करू, इथं रो GH 1/2 रो V2 चा स्क्वेअर मायनस V1 चा स्क्वेअर, राईट. मग हा जो पार्ट 2 इथं काय काय रे, डिवाइडला आहे ना, मग 2 ला इकडे घेऊन जाय. आणि हा काय दिसतंय, रो फॉर काय, डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. मग हा पार्ट इकडे, मग रो GH हे 2 वरती आणा आणि हा रो इथं आला, ठीक आहे. मग काय राहणार, V2 चा स्क्वेअर मायनस V1 चा स्क्वेअर. मग हे रो दोन्ही काय होतील, कट. मग काय राहणार, 2GH इज इक्वल टू V2 स्क्वेअर मायनस V1 चा स्क्वेअर. मग आपल्याला जे प्रूव्ह दॅट करायचं होतं ते काय आहे, मग याच्याने ही जी स्पीड आहे V2 याचं स्क्वेअर आणि ह्या स्पीडचा स्क्वेअर V1 स्क्वेअर इज इक्वल टू किती राहणार, 2GH, ठीक आहे. मग आपल्याला जे एक्सप्लेन करायचं होतं हेच प्रूव्ह करायचं होतं की वेंचुरी ट्यूबमध्ये व्हेलॉसिटी मधला जो डिफरन्स आहे तो नेमका किती आहे, जो नेमका किती असतो, 2GH असतो. किती असतो रे, 2GH, राईट. क्लिअर झाला, ओके. तर हा पॉइंट क्लिअर झाला असेल. आता ऍप्लिकेशन, तिसरं ऍप्लिकेशन बघू बेटा, लिफ्टिंग ऑफ ॲन एरोप्लेन. हा पार्ट मी आता कट करतोय आणि थोडीशी चर्चा करू. लिफ्टिंग ऑफ ॲन एरोप्लेन. एरोप्लेन कशा पद्धतीने काम करत असतं बघा. कधी विमानतळावर गेले का, बरं, एखाद्याने तुमच्यातल्या कोणीतरी विमानात ट्रॅव्हल केली असेल बघा. ट्रॅव्हल करताना ज्यावेळेस विमान लिफ्ट होत असते, एक उतरताना आणि चढताना एक थोडासा नॉर्मल झटका बसत असतो बेटा. आणि त्यावेळेस समजून जायचं, त्यावेळेस तुमचं विमान जे आहे तिथून काय करते, त्या ट्रॅकवरून लिफ्ट करते. काय करते बेटा, काय करते, लिफ्ट. मग हे लिफ्ट कशा पद्धतीने होतं, काय कशामुळे होतं, तर हे प्रेशरमध्ये जे बदल होत असतात, प्रेशरमध्ये जे चेंजेस होत असतात, त्या प्रेशरमध्ये होणाऱ्या बदलमुळंच हे चेंजेस होत असतात बघा. तर हा प्लेन दिसतोय तुम्हाला डोळ्यासमोर, हा एरोप्लेन, हे त्याचे विंग्स आहेत, राईट आहे. हे समोरचा पार्ट या प्लेनचा, ठीक आहे. हां,
मग अशा पद्धतीने आता तुम्हाला जर चांगले मार्क मिळाले नीट सीईटीला तर तुम्हाला प्लेनमध्ये बसून घेऊन जाऊ आपण, ट्रिप काढू आपण, बस ठीक आहे. प्लेनमध्ये तुमची ट्रिप काढू आपण, ठीक आहे. मग हे जे विंग्स आहे हे हा जो पार्ट आहे अशा पद्धतीचे प्लेन्स असतात बघा, ठीक आहे. मग ह्या ज्यावेळेस लिफ्ट होत असतात तर कशामुळे होत असतात, हा एकच सायंटिफिक रिझन आहे, प्रेशरमध्ये डिफरन्स असतो. मग प्रेशरमध्ये डिफरन्स का बरं होत असतो बघा. मग ज्यावेळेस हा स्ट्रीमलाईन फ्लो, ज्यावेळेस हा प्लेन चालत असतो ज्यावेळेस वाऱ्यांचा जो कसा प्रवाह असतो स्ट्रीमलाईन म्हणजे स्ट्रेट लाईन फॉरवर्ड एअर फ्लो होत असते, ठीक आहे. मग नंतर काय होत असते ज्यावेळेस हे चालणार नाही क्राऊडेड होत असते, खूप सारे इयर्स जे आहे एअर स्ट्रीमलाईन जे आहे ना सगळ्या काय होत असते एका जागेवर क्राऊडेड होत असतात. मग या इथं क्राऊडेड झाल्या बघा. मग अशा पद्धतीने अशा मूव्ह होत गेल्या. मग इथं काय होणार आहे अबाऊ वरचा जो लेअर आहे विंग्सचा तिथं काय असतं एअर खूप जास्त फास्ट फ्लो होत असतात कम्पेअर्ड टू बिलो. आणि बिलो जो पार्ट आहे म्हणजे विंग्सचा खालचा जो पार्ट आहे तिथं विंग्स ज्या असतात ना त्या स्लोली ट्रॅव्हल करत असतात. वरच्या पार्टवर काय करतात त्या फास्ट करतात. का बरं करतात, स्ट्रीम लाईन एअर फ्लो जो होता तो थोडा क्राऊडेड झाला. आता मला सांगा जर गर्दी हॉलमधून सगळेच विद्यार्थ्यांना सांगितले की आता क्लास सुटला, सगळे काय होतात एका जागेवर काय होतात क्राऊडेड होतात. मग क्राऊडेड ज्याला जिकडून जागा भेटली तो तिथून बाहेर निघत असतो. मग जर लाईन बाय लाईन जर एक सोडत असेल तर मग काही अडचण नाही. पण ज्यावेळेस सगळ्यांना सांगितलं आता जा तुम्ही आता सुट्टी झाली तर काय होत असतं मुलांना फक्त जागा भेटली पाहिजेत. मग जागा क्राऊडेड तर होतात, जिकडं जागा भेटली त्या डायरेक्शनने काय होऊन जातात फ्लो होऊन जातात. मग वरच्या विंग्सच्या वरच्या लेवलवर काय असतात जी स्पीड आहे कोणाची एअरची ती खूप फास्ट होत जात असते कम्पेअर्ड टू बिलो द एरिया, ठीक आहे. मग हे ज्यावेळेस ह्या ज्या लाईन्स आहे एअरलाईन्स किंवा एअर जी फ्लो होत असती या भागावर काय असते ती खूप फास्ट फ्लो होत असते. मग यावेळेस काय होतं प्रेशर ऑफ द विंग्स डिक्रीजेस. शब्द लक्षात ठेवा. काय रे बेटा, प्रेशर ऑफ द विंग्स काय होते डिक्रीज ॲज कम्पेअर्ड टू द बिलो द विंग्स. ॲज कम्पेअर्ड टू द बिलो द विंग्स इज द एअर इज अ व्हेरी फास्ट, खूप फास्ट, म्हणजे इतक्या फास्ट जात असता की खालचं जे प्रेशर आहे ती जी प्रेशर आहे एकदम म्हणजे वरती विंग ज्यावेळेस फास्टमध्ये जात असेल त्यावेळेस प्रेशर काय होणार आहे, प्रेशर इथं ह्या लेवलवर काय होणार आहे प्रेशर डिक्रीज होणार आहे, ठीक आहे. मग खालच्या पार्टवर प्रेशर काय होणार आहे बिलो सरफेस प्रेशर काय होणार वाढून जाईल. खूप जास्त प्रेशर वाढल्यानंतर काय होणार आहे तो एक फोर्स अप्लाइड करणार आणि जसा हा फोर्स अप्लाइड करत असेल लगेच तुमचं विमान काय होणार तिथून लिफ्ट होऊन जाईल, ठीक आहे. म्हणजे त्या विमानाचं जे वजन आहे एरोप्लेनचं जे वजन आहे एकदम निग्लिजिबल होऊन जाईल. त्यावेळेस निग्लिजिबल ज्यावेळेस होईल त्यावेळेस जो फोर्स होता तो फोर्स हा वेटच्या कम्पेअर टू खूप जास्त प्रमाणावर झाला आणि त्यावेळेस ज्या एरोप्लेनचं जे वेट आहे एकदम वेटलेसनेस त्यावेळेस त्याच्यात तयार होऊन जाईल आणि त्याच वेळेस विमान हवेत उडू लागेल आणि त्याच वेळेस हा लिफ्ट घेणं. मग बघा अकॉर्डिंग टू द प्रेशर अबाव द विंग्स डिक्रीज अँड दॅट बिलो द विंग्स इन्क्रीज. लक्षात द्या हा शब्द प्रेशर अबाव द विंग्स का होणार आहे, काय होणार बेटा डिक्रीज, काय डिक्रीज अँड द बिलो द विंग्स इन्क्रीज ड्यू टू द प्रेशर डिफरन्स. कशामुळे झाले, कशामुळे झालं रे प्रेशरच्या डिफरन्समुळे. कशामुळे झालं प्रेशरच्या. अँड अपवर्ड फोर्स कॉल्ड द डायनॅमिक लिफ्ट. आणि जो अपवर्ड फोर्स आहे तो काय करतो त्याला आल्हाद उचलून घेतो. डायनॅमिक लिफ्ट ऍक्ट ऑन बॉटम ऑफ विंग्स ऑफ अ प्लेन force is more as compared to the weight of the aeroplane. आणि त्याच वेळेस तुमचं एरोप्लेन काय होते टेक ऑफ होते. आता कळालं तुम्हाला विमान कसं उडतं रे, कळालं का रे. हा मग हा पॉइंट झाला तुमचा लिफ्टिंग ऑफ एन एरोप्लेन. हे तिसरं ऍप्लिकेशन होतं. आता चौथं ऍप्लिकेशन बघू आपण बेटा. ॲटोमायझर, वर्किंग ऑफ अन ॲटोमायझर. काय असतं ॲटोमायझर, काहीच नाही मित्रांनो एक स्प्रे असतो, ठीक आहे. मग स्प्रे तुम्ही सेंट जे घेता सेंटची जी बॉटल घेता आजकाल वेगवेगळे सेंट असतात मार्केटमध्ये, ठीक आहे.
मग ते सीड ज्यावेळी तुम्ही प्रेस करता तर काय होणार, स्प्रे काय होणार, बाहेर निघेल. ठीक आहे. आणि एक छोटीशी नळी लावलेली असते आणि खालून असं प्रेस केलं तर ही अशा पद्धतीने एक फवारणी होत असते. शेतामध्ये पण तुम्ही यूज करत असतात का नाही करतात ना रे. हां हां, मग त्याच पद्धतीने तो एक स्प्रे असतो. हा स्प्रे दिसतोय तुम्हाला डोळ्यासमोर. ठीक आहे. जी डायग्राम काढली, हे पिस्टन असतात. ठीक आहे. आणि याच्यात हे व्हॅक्यूम असतात म्हणजे इथं, आणि ही काय असते तुमची एअर. आणि ज्यावेळेस तुम्ही असं फोर्स अप्लाइड करतात पिस्टनवर, फोर्स ज्यावेळेस अप्लाइड करणार हे पिस्टन पुढे जाणार, तर इथं जी तुमची एक नळी लावलेली असते या डिव्हाइसेसमध्ये, तर याच्यातून काय होणार आहे, छोटे छोटे बबल्स बाहेर निघतात. अशा पद्धतीने एक फवारणी बाहेर निघत असते. राईट. मग हा जो रोल आहे हा कशामुळे झाला रे, प्रेशरमध्ये होणाऱ्या बदलमुळं, डिफरन्स ऑफ द प्रेशर. कशामुळे झाला, डिफरन्स ऑफ द प्रेशर. मग बघा, द ॲक्शन ऑफ द कार्ब्युरेटर ऑफ अन ऑटोमोबाईल इंजिन, पेंट गन. कुठं काम येणार आहे ऑटोमोबाईल इंजिन. ठीक आहे. पेंट गन माहीत तुम्हाला, कलर करण्याची जी गन असते, मशीन जी असते कलर करायची, ते झालं. त्याच्यानंतर सेंट स्प्रे, त्या ज्या बॉटल असतात त्याच्यानंतर इन्सेक्ट स्प्रेअर, शेतीमध्ये तुम्ही जे यूजमध्ये करतात ते. त्याच्यानंतर इज बेस्ड ऑन बेर्नॉलीज प्रिन्सिपल. हे सगळं कशावर डिपेंड आहे, बेर्नॉलीज प्रिन्सिपल. आणि बेर्नॉली प्रिन्सिपलने सांगितलंच होतं सगळ्या गोष्टी इनकमिंग इज इक्वल टू काय असतात रे, आउटगोइंग. ठीक आहे. मग एअर इज ब्लो ॲट हाय स्पीड ओव्हर द टीप ऑफ दिस ट्यूब. बघा, टीप ऑफ द हा टीप, एअर इज ब्लो, एअर खूप फास्ट ब्लो होते हाय स्पीडने ओव्हर द टीप ऑफ दिस ट्यूब विथ द हेल्प ऑफ अन पिस्टन. कोणाच्या माध्यमातून रे, पिस्टनच्या. ठीक आहे. मग पी इन सिलेंडर कोणता आहे रे, सी. ठीक आहे. दिस हाय स्पीड क्रिएट लो प्रेशर. नेहमी लक्षात ठेवा, हाय स्पीड काय क्रिएट करत असते, हाय स्पीड काय क्रिएट करत असते रे, लो प्रेशर. हाय स्पीड नेहमी काय क्रिएट करत असते, लो प्रेशर. आणि लोअर स्पीड काय करत असते, मोर प्रेशर ओव्हर द ट्यूब ड्यू टू द लिक्विड रायझेस. ह्याच कारणामुळं लिक्विड काय होतं, इथून राईज होणं स्टार्ट करत असतात, ह्या लेवलला रायझेस. अँड इट अ ब्लो ऑफ अन व्हेरी स्मॉल ड्रॉपलेट. आणि अशा पद्धतीने छोटे छोटे ड्रॉपलेट इथून फॉर्म होत असतात. आणि हे जसे ड्रॉपलेट फॉर्म झाले आणि तिथूनच हे ड्रॉपलेट ज्यावेळेस एक्सपेल होतात एअरमध्ये, त्यावेळेस तुम्हाला कळतं हे सगळं कारण कशामुळे, प्रेशरच्या डिफरन्समुळं. व्हेलॉसिटी काय होऊन जाते, वाढल्यामुळं प्रेशर काय होऊन जात असते, कमी होऊन जात असतं. आणि त्याच्यामुळं तिथलचे जे फ्लुइड्स आहे लिफ्ट होणं स्टार्ट होऊन जातं. ठीक आहे. आता शेवटचा जो पॉइंट आहे दिसते तुम्हाला, ब्लोईंग ऑफ रूफ बाय स्टॉर्मी विंड्स. ब्लोईंग ऑफ रूफ, हे घर दिसते तुम्हाला छोटंसं. ठीक आहे. हे छोटंसं पत्र्याचं घर दिसते. आणि इथून हे वारे वादन सॉरी दिसत आहे. मग हे जे वारे वाहत आहे, आता ग्रामीण भागात काय पत्र्याचे घरं असतात, अशा पद्धती छप्पर असतात. मग ज्यावेळेस चक्रीवादळ येत असतं जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, ज्यावेळेस वारे वाहू लागतात त्यावेळेस पत्र्यांचा आवाज खूप जास्त येत असतो. पत्रे असे खालीवरती अप अँड डाऊन होत असतात. मग हे कशामुळे झालं, हे फक्त वाऱ्याच्या स्पीडमुळे झालं. वारे काय असं खूप जास्त फास्टमध्ये वाहतात आणि त्यावेळेस या अशा पद्धतीने ट्रँग्युलर शेपमध्ये ज्यावेळेस पत्रे लावतात तर हे वारे जसे आले असे बाहेर निघून जात असतात. मग यांची स्पीड काय असते, खूप जास्त असते. मग यांची स्पीड खूप जास्त झाल्यामुळे प्रेशर का होणार आहे, कमी. राईट. मग खालून ॲटमॉस्फिअरिक प्रेशर का होणार, रूममध्ये प्रेशर का होणार, वाढून जाणार. मग रूममध्ये प्रेशर वाढेल, वरून प्रेशर कमी, वरून वाऱ्यांची स्पीड जास्ती, खालून वाढ वाहत नाही आहे, त्याची स्पीड ॲज कम्पेअर टू वरच्या सरफेसपेक्षा कमीच आहे. वरती प्रेशर कमी, खालून प्रेशर जास्त. मग तुम्ही सांगा जास्त प्रेशर काय करेल रे, पत्र्याला उडेल का नाही उडेल ना. हां, मग प्रेशर का होणार आहे, प्रेशरमुळे हे तुमची रूमचे जे पत्रे, तुमच्या घराचे जे पत्रे ते वरती वाहू लागतात. मग ब्लोईंग ऑफ रूफ्स बाय स्टॉर्मी विंड. स्टॉर्मी विंडचा अर्थ होतो वादळ येणे. ठीक आहे. चक्रीवादळ वगैरे जो प्रकार असतो त्याबद्दल. व्हेन द हाय स्पीड स्टॉर्मी विंड ब्लो ओव्हर अ रूफ टॉप इट कॉजेस लो प्रेशर. कशामुळे झालं रे, लो प्रेशर पी अबाव द रूफ अकॉर्डिंग विथ द बेर्नॉलीज प्रिन्सिपल. आणि जिथं प्रेशरमध्ये चेंजेस होत असतात तिथं काय यूज करावा, बेर्नॉलीज प्रिन्सिपल्स.
ठीक है. देन एअर ब्लो द रूफ inside room, it's still atmospheric pressure P naught, so due to the pressure difference and in pressure differences the roof is lifted up. ह्याच कारणामुळे प्रेशरमध्ये होणाऱ्या बदलामुळेच तुमचे पत्र्याचं जे रूफ आहे किंवा छप्पर आहे हे काय होत असतात, लिफ्ट होत असतात. तर मित्रांनो इथं आपला हा चॅप्टर पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. सगळे पॉईंट मी चॅप्टरचे घेतलेले आहे. गेल्या 1 महिन्यापासून हा चॅप्टर चालू आहेत. जे पण 20-25 व्हिडिओ तयार झाले असतील सगळे व्हिडिओ सिरियल वाईज बघून घ्या. बघा सुरुवातीचा पहिल्या व्हिडिओपासून तर शेवटच्या आजच्या व्हिडिओपर्यंत सगळे लेक्चर बघून घ्या. थिअरॉटिकल मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता फक्त जो पार्ट राहिलेला आहे तो पार्ट आहे न्यूमेरिकलचा. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करू, ह्या चॅप्टरचे सगळे न्यूमेरिकल घेऊ. मी न्यूमेरिकल घेताना तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असणारे सगळे न्यूमेरिकल घेईन, त्याच्यासोबत नीटमध्ये आलेले क्वेश्चन्स घेईन, MSCET IIT JEEमध्ये या टॉपिकशी रिलेटेड काही क्वेश्चन जे असतील ते सुद्धा मी ऑन बोर्ड सॉल्व्ह करून देईन मित्रांनो. ठीक आहे. गेल्या 1 महिन्यात खूप सारे चेंजेस आलेले, खूप सारे बदल आले. सुरुवातीला व्हिडिओ क्वालिटी, व्हॉइस क्वालिटी, ठीक आहे, लाईट्स थोडासा ड्रॉबॅक्स किंवा नंतर आता या सगळ्या गोष्टी हळूहळूमध्ये चेंजेस होत चाललेल्या आहे. ठीक आहे. मग हे सगळं तुमच्यासाठी चालू आहे बेटा, तुम्हाला जास्तीत जास्त कळावा आणि चांगले कन्सेप्ट क्लिअर व्हावा. त्या चांगले कन्सेप्ट जर क्लिअर होत असेल, त्या गोष्टी जर तुम्हाला शिकवलेल्या कळत असतील तरच तुमचा चांगला अभ्यास होऊ शकतो. आणि एकदा जर तुमचा अभ्यास चांगला झाला तर तुमची एक लिंक लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला फिजिक्स शिकवायला, तुम्हाला शिकायला खूप आवडेल. ठीक आहे. तर धन्यवाद. खूप